Hello everyone, myself Ganesh Mowre. Welcome to our virtual classroom. Students, today we are going to learn a very interesting lesson about a lesson in life. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक वेगळ्या प्रकारचा धडा अभ्यासणार आहोत का ज्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे. म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट असते त्यातून आपण काही ना काही शिकत आलेलो असतो. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट असो किंवा एखादा व्यक्ती असो, श्रीमंत गरीब असं काय नाही. कुठला व्यक्ती असो, कुठलीही गोष्ट असो त्यातून आपण काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यातून आपल्याला कोणता एक प्रकारे लेसन म्हणजेच धडा मिळत असतो. त्यावरच आधारित एक मस्त छानपैकी असा एक लेसन आज आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी बघा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल एक लहान मुलगा आहे तो बोलतो आय एम अ बेगर बट आय एम हॅपी. म्हणजे काय म्हटलंय का आय एम अ बेगर, मी भिकारी आहे पण तो कसा आहे आय एम हॅपी. तो भिकारी असून देखील तो कसा आहे आनंदी आहे. म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आनंद मिळवला पाहिजे. म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण काही ना काही शिकलं पाहिजे. अशा काही जीवनामध्ये गोष्टी घडतात का जे आपल्याला जीवनाचं नेमकं महत्त्व काय, जीवनामध्ये नेमकं आपल्याला काय हवंय हे आपल्याला शिकून जातात. त्यावरच आधारित आपला हा एक लेसन आहे. बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल का जरी ते बेगर्स असले म्हणजे गरीब असले, भिकारी असले तरी ते देखील कसे आहेत आनंदी दिसतात. परंतु काय काय वेळी कसं असतं की लोकांकडे खूप पैसा असतो, संपत्ती असते, परंतु त्यांना जे हवं आहे म्हणजे जीवनातील जे सुख आहे ते त्यांना मिळत नाही. मग आपल्याला तेच पाहायचं आहे का छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या जीवनातील आपण एक प्रकारे आनंद कशा प्रकारे मिळवू शकतो हे आपल्याला या पाठातून अभ्यासायचं आहे. चला तर आपण सुरू करूया छानशा अशा लेसनला, त्यातून आपल्याला काहीतरी एक धडा घ्यायचा आहे. बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल की जरी ते गरीब असले तरी पण त्यांच्या मुखातून त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हास्य आनंद दिसून येतो. टुडे माय डॉटर इज अ व्हेरी हॅपी. टुडे धिस फादर इज नॉट अ बेगर. टुडे धिस फादर इज अ किंग अँड हर डॉटर इज अ प्रिन्सेस. बघा जरी ते गरीब असले तरी पण त्यांच्यामध्ये जो आनंद आहे, चेहऱ्यावरील जो आनंद आहे त्यावरून आपल्याला काय दिसतं का जरी ते आज गरीब असले तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरील जो आनंद आहे तो काय सांगतो का ते जे वडील आहेत ते एक राजे आहेत आणि त्यांची जी मुलगी आहे ती आज एक प्रिन्स आहे म्हणजे राजकुमारी आहे. म्हणजे असं आहे की आपल्याकडे संपत्ती हवी, खूप पैसा हवा असंच नाही. आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवू शकतो. बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल का जरी ते गरीब असले तरी पण त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं का आमच्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत तरी पण आम्ही आनंदी आहोत. आम्हाला आमच्याकडे जेवढं आहे त्यातून त्यामध्ये पण आम्ही आनंदी आहोत. काय काय लोकांकडे कसं असतं सगळं असतं, सगळं ऐशोआराम असतं, परंतु त्यांना जे सुख असतं जीवनातील ते मिळत नाही. आता आपण जे आपलं लेसन आहे, जे आपलं शिकणार आहोत पाठ त्याबद्दलची माहिती बघूया. The story, A Lesson in Life from Beggar, is a story about Meena who was a very depressed and gloomy person. बघा ही जी स्टोरी आपण अभ्यासणार आहोत ना, ही एक मीना मीना नावाची एक महिला किंवा स्त्री आहे, हिच्यावर आधारित आहे. आणि ती कशी आहे डिप्रेस्ड अँड ग्लूमी. आता ग्लूमी सांगितलं, ग्लूम म्हणजे दुःख, डिप्रेस म्हणजे तणावग्रस्त असणे, म्हणजे जीवनामध्ये नेहमी चिंताग्रस्त असणे, तणावग्रस्त असणे, नैराश्य असणे, अशा प्रकारची ही एक व्यक्ती आहे. देन शी वॉज शिफ्टेड टू मुंबई अँड आफ्टर इयर वेन शी मीट द रायटर. बघा नंतर ते शिफ्टेड होतात दुसऱ्या ठिकाणाहून मुंबईला शिफ्ट होतात आणि ज्या वेळेस शी वॉज शिफ्टेड टू मुंबई अँड आफ्टर इयर वेन शी मेट द रायटर. आपले जे रायटर आहेत सुधा मूर्ती हे सांगतात का जेव्हा ते त्यांना मिळतात जेव्हा मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर शी वॉज अ चेंज पर्सन. तिची जशी पहिले वृत्ती होती ग्लूमी डिप्रेस्ड ती कशी आलेली चेंज झालेली होती, बदललेली होती. वेन शी आस्क्ड why she is changed all a sudden, then she replied that a beggar changed her life. जेव्हा सुधा मूर्ती त्यांना विचारतात, मीना यांना विचारतात का तुमच्यामध्ये हा बदल कसा घडून आला, तर ते सांगतात शी इज चेंज ऑल अ सडन, देन शी रिप्लाइड दॅट अ बेगर चेंज हर लाईफ. काय म्हणतात का एका भिकाऱ्याने किंवा एका भिकाऱ्यामुळे आहे तर त्याच्यामुळे काय आलेलं आहे तिच्या जीवनामध्ये बदल घडून आलेला आहे. आता हा जो लेसन आहे या लेसनचं नाव आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. आता एका भिकाऱ्याकडून कशा प्रकारे आपल्याला जीवनातील एक धडा किंवा एक शिकवण मिळू शकते हे आपल्याला पाहायचं आहे. तर बघूया. बघायचे मी सांगितलेले आहेत कॅरेक्टर सुधा त्या ज्या आपल्या रायटर आहेत तुमच्या स्क्रीनवर दिसत असतील.
नंतर मीना जी सुद्धा म्हणजे आपले जे रायटर आहेत त्यांची मैत्रीण आहे. आता बघा सुद्धा कशी आहे, तर त्या एक रायटर आहेत, या आपल्या भारतीय रायटर आहेत, तर ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, या लेसनमधून सांगितलेलं आहे का जीवनामध्ये कशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊन जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत केलं पाहिजे. परंतु जी मीना आहे बघा, ती दिसत असेल तुम्हाला डिप्रेस्ड, म्हणजे तणावग्रस्त का चिंताग्रस्त, का ज्यामुळे काय होतं की जीवनामध्ये जो आनंद मिळाला पाहिजे आपल्याला, किंवा जीवनामध्ये जो जो आनंद आपल्याला हवा आहे तो आपल्याला मिळवता येत नाही. म्हणजे दोन कॅरेक्टर याच्यामध्ये आहेत, एक खुद्द आपले रायटर सुधा मूर्ती आणि त्यांची मैत्रीण मीना. बघा आता लेसनला आपण सुरुवात करूया. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. आता मीनाबद्दल सांगितलं, मीना कोण आहे, तर मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. सुधा मूर्ती सांगतात का मीना ही माझी एक चांगली मैत्रीण आहे, आणि ती कुठं कामाला आहे, तर त्या मीना ज्या आहेत त्या कुठे कामाला आहेत, LIC मध्ये एक ऑफिसर म्हणून कामाला आहेत, आणि त्यांना एक चांगला वेतन देखील आहे, म्हणजे पगार सॅलरी देखील त्यांना तिथं चांगले आहे. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. परंतु नेहमी तिच्याबद्दल काहीतरी वेगळंचपणा त्यांना दिसून येतो. स्ट्रेंज का, ही अशी का राहते, अशा प्रकारे का वागते, तिच्या वागण्यामध्ये असेल, तिच्या वृत्तीमध्ये असेल. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी, म्हणजे नेहमीच ती दुःखी असते, नेहमीच दुःखी असते. आता चांगलं वेतन आहे, चांगला पगार आहे, परंतु तरी पण त्या जीवनामध्ये तिच्या आनंद नाही, नैराश्य जास्त आहे. Whenever I met her, I would start to feel depressed. I was as thought her gloom and cynicism had a way of spreading to others. She never had anything positive to say any subject or about any person. बघा त्यांनी सांगितलं का, तिच्याबद्दल सांगितलं आहे का ही जी मीना आहे ना, ही नेहमी कशी दिसते, दुःखी नैराश्यामध्ये असलेली अशा प्रकारे दिसते, आणि तिला नेहमी भेटल्यानंतर ती एक डिप्रेसमध्ये तणावग्रस्तच दिसते. तिला कुठल्या गोष्टीबद्दल सांगायला गेलं किंवा कुठल्या व्यक्तीबद्दल सांगायला गेलं तरी पण ते कसं असतं, त्यांचं तिचं म्हणणं आहे हे कधी पण निगेटिव्ह असतं. म्हणजे त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल आपण काय सांगायला गेलो तर तिच्याकडून जो येणारा प्रतिसाद असतो तो नेहमीच कसा असतो, एक प्रकारे निगेटिव्ह असतो, म्हणजे नकारात्मक असतो. पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये दिसून येत नाही. फॉर इन्स्टंट आय माइट से टू हर, मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. बघा, म्हणजे उदाहरण म्हणून सांगितलं त्यांनी तर कशा प्रकारे या मीनामध्ये निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ती एका पॉझिटिव्ह गोष्टीला कशा प्रकारे निगेटिव्हकडे नेते हे सांगितलेलं आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे, एक उदाहरण सांगतात. फॉर इन्स्टंट आय माइट से टू हर, त्या बोलल्या मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. मीना तुला माहिती आहे का राकेश हा शाळेमध्ये पहिला आलेला आहे. आता याच्यावर रिप्लाय म्हणून मीना काय सांगते बघा. मीना इमिडिएटली रिस्पॉन्स would be to be belittled the achievement. Naturally, his father is a school teacher, she would say. आता सुधा मूर्तीने सांगितलं का मीना तुला माहिती आहे का राकेश हा शाळेमध्ये पहिला आलेला आहे. तर मीनाचं लगेच त्याबद्दलचं मत काय आहे, एक निगेटिव्ह मतच आलं की हा मग असणारच, त्याचे वडील शिक्षक आहेत त्या शाळेमध्ये, तो पहिला येणारच. पण ती अशी बोलली नाही का हा तो हुशार आहे त्यामुळे त्याचा एक नंबर आला, असं पॉझिटिव्हिटी तिच्यामध्ये नाहीये. तिने त्याला उपासात्मकच उत्तर दिलेलं आहे का जे निगेटिव्ह आहे. काय बोलते ती, नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर शी वुड से. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे का एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी न शोधता ती कशा प्रकारे उपासात्मक सांगता येईल तशा प्रकारे ती सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तिच्या जीवनामध्ये कशा प्रकारे नैराश्य आहे हे दिसून येतं, तिच्या वृत्तीमध्ये कशा प्रकारे निगेटिव्हिटी ती दिसून येते मीनाच्या. अजून एक सांगितलेलं आहे, इफ आय सेड मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. आता बघा, एका मुलीला दुसरी मुलगी तिसऱ्या मुलीबद्दल सांगते, तिच्या सौंदर्याबद्दल सांगत आहे. आता इथं कशा प्रकारे मीना रिॲक्ट होते बघा. मीना इजंट, इफ आय सेड मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी, मीना वुड बी पेसिमिस्टिक. व्हेन अ पोनी इज अ यंग ही लुक्स हँडसम. बघा, आता हे ऐकून लगेच नैराश्यामध्ये जाऊन मीना काय बोलते, जेव्हा सुधा मूर्ती सांगतात की श्वेता कशी एक सुंदर मुलगी आहे, तर लगेच मीना लगेच काय बोलते, वेन अ पोनी इज अ यंग ही लुक्स हँडसम. पोनी म्हणजे घोड्याचं पिल्लू, लहानचं पिल्लू, म्हणजे कसं असतं, गोंडस असतं, छान दिसतं. तर इथं ते सांगते का अ पोनी इज अ यंग ही लुक्स हँडसम, इट इज एज दॅट मॅटर.
वेट फॉर सम टाइम श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. बघा म्हणजे त्यांनी उदाहरण म्हणून कसं दिलेलं आहे तर एका पोनीचं म्हणजे लहानशा घोड्याचं दिलेलं आहे की घोडा जेव्हा लहान असतो किंवा घोड्याचं जे पिल्लू असते ते किती छान दिसतं लहान असल्यावर, परंतु जसं जसं तो मोठा होत जातो तसा तो कसा दिसतो अगलेर दिसतो. तर तेच उदाहरण कोणाला दिले त्यांनी या श्वेताबद्दल सांगितलेलं आहे का श्वेता पण कशी आता दिसते तशी परंतु नंतर तिचं वय होत गेल्यानंतर ती पण देखील कशी दिसेल अग्लियर दिसेल म्हणजे एकदम क्रूर क्रूप अशी दिसेल. म्हणजे बघा तिच्या बोलण्यामध्ये किती उपहासात्मकता आहे किंवा किती नैराश्य आहे किंवा किती कोणाबद्दल आपण बोलतोय काय बोलतोय हे देखील तिला बोलताना त्याच्यामध्ये किती नकारात्मकता आहे हे दिसून येते. मीना इट्स अ ब्युटिफुल डे लेट्स गो फॉर अ वॉक. आता बघा हे जे मी आता सांगणार आहे ते नंतर आपल्याला समजून येणार आहे. हा जो आता उदाहरण बघणार आहोत ना आपण सुधामूर्तीने सांगितलं तो नंतर त्यांना आठवतो का आपण हे मागं पण बोललो पण त्यावेळेस तिची रिॲक्शन वेगळी होती ना आता रिॲक्शन वेगळी. तर आता इथं सुधामूर्ती बोलतात मीना इट्स अ ब्युटिफुल डे लेट्स गो फॉर अ वॉक. सुधामूर्ती बोलतात मीना किती छान दिवस आहे चल आपण वॉकला जाऊ म्हणजे आपण चालायला जातो ना ते चालायला जाऊ. आता मीना याच्यावर बघा काय बोलते. No, the sun is too hot and I get tired if I walk too much. बघा आता इथे काय म्हणतात ती की नो द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक. मग ते सूर्य कसा आहे तर म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आहे त्याच्याने तिला त्रास होतो म्हणजे तो बाहेर खूप गरमी आहे असं म्हणणं आहे तिचं. आणि त्याचप्रमाणे चालल्यानंतर ती कशी होते थकते टायर्ड होते. बिसाइड्स हू से वॉकिंग इज अ गुड फॉर हेल्थ देअर्स नो प्रूफ. आणि ती हे पण सांगते का कोणी सांगितलेलं आहे की चालल्याने हेल्थ चांगलं राहते आरोग्य चांगलं राहतं याचं प्रूफ काय आहे. म्हणजे असं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्ट काढून त्यातून नकारात्मकता कशी दिसून येईल हे इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे ही मीना नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये काय करत आहे तर नकारात्मकता शोधून त्याबद्दल उपहासात्मक बोलण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे ती प्रूफ पण मागते का कोणी सांगितलेलं आहे का चालल्याने हेल्थ चांगलं राहतं आरोग्य चांगलं राहतं याचं काय प्रूफ आहे का असं ती या सुधामूर्ती यांना विचारते. पुढे बघूया. दॅट वॉज मीना. ही तर अशी आहे ही मीना कशी तर चिंताग्रस्त नैराश्यवादी नकारात्मकता असणे उपहासात्मकता त्याच्यामध्ये बोलणं आहे. मग अशा प्रकारची जी मीना आहे याच्यामध्ये कशा प्रकारे बदल घडून आला कुठल्या गोष्टीमुळे बदल घडून आला हे आपण आता पाहणार आहोत. That was Meena. She stayed alone in an apartment as her parent lived in Delhi. आता ती अपार्टमेंटमध्ये म्हणजे ती जिथे राहते ती एकटीच राहते आणि तिचे जे पालक आहेत किंवा तिचे जे पेरेंट्स आहेत ते दिल्लीला राहतात. शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ती एकच अशी म्हणजे शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. आणि ती प्रत्येक गोष्टीमध्ये काय ना काय तक्रार काय ना काही गोष्ट अशी शोधून काढते की ज्याच्यामुळे काय होईल तर त्यातून नकारात्मकता किंवा त्यातून निगेटिव्हिटी किंवा त्यातून प्रत्येक गोष्टीमध्ये काय ना काहीतरी असं शोधून काढते का ज्यामुळे काय होईल तर समोरच्या व्यक्तीला वाटेल का याच्यामध्ये काहीतरी चूक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काय ना काय चूक काढणे. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू विजिट हर. आणि त्यामुळे काय होतं का लोकांना कळतं का ही जी व्यक्ती आहे ही कशी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये काय ना काय सांगत असते काय ना काय नुक्स काढत असते उणिवा ड्रॉबॅक्स काढत असते. त्यामुळे त्या व्यक्तीकडे जास्त लोक जात नाही किंवा त्यांची जी कंपनी असते त्यांचा जो सहवास असतो त्या लोकांना आवडत नाही. तसंच या मीनाबद्दल देखील तसंच आहे. तिच्या कंपनीमध्ये असतील तिच्या बरोबर कामाला असतील लोक ही देखील ते तिच्याबरोबर जास्त सहवासात राहण्याचा प्रयत्न करत नाहीत. देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगेट अबाउट हर. आणि मग नंतर मग काय आलं मीनाचं नंतर काय आलं का एकदा ट्रान्सफर झालं कुठं मुंबईला आणि त्यामुळं सुधामूर्ती सांगतात का नंतरचं आहे ते सगळं आम्ही विसरून गेलो. आता पुढं गोष्ट कशी आली बघा. मेनी इयर्स लॅटर आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बे फ्लोरा फाउंटन. मेनी इयर्स लॅटर म्हणजे खूप वर्षानंतर आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. बघा मुंबईतील एक फ्लोरा फाउंटन नावाचं ठिकाण आहे तिथे त्या होत्या आणि त्या कशामध्ये अडकलेल्या होत्या तर पावसामध्ये अडकलेल्या होत्या. पाऊस चालू होता. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला. आणि त्यांच्याकडं त्यावेळेस छत्री नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अक्बरलीज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर. आणि त्या एका स्टोअरच्या बाजूला उभ्या होत्या. त्या स्टोअरचं नाव आहे अक्बरलीज. वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड. आणि पाऊस थांबण्याचा किंवा कमी होण्याचं ते वाट बघत होती. सडनली आय स्पॉटेड मीना. आणि त्याच वेळेस त्यांना
काय होतं, अचानकपणे कोण दिसते, मीना दिसते. म्हणजे खूप वर्षानंतर मीनाचं ट्रान्सफर देखील कुठे झालेलं होतं, मुंबईलाच, बॉम्बेलाच झालेलं होतं आणि या सुद्धा मूर्ती देखील मुंबईलाच होत्या. तर सडनली त्यांना कोण दिसते, मीना. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पोरिंग रेन. त्यांची फर्स्ट रिॲक्शन होती का जाऊन, जरी पाऊस पडत असला तरी पण तिला भेटावं असं त्यांना वाटत होतं. आय वॉज अनक्शियस टू अवॉइड बिईंग सीन बाय हर. अनक्शियस म्हणजे चिंताग्रस्त. I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never ending complaints. त्यांना माहिती आहे ही नुसती कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये काय करत असते, कंप्लेंट करत असते, हे सांग ते सांग, प्रत्येक गोष्टीमध्ये काय ना काय ड्रॉबॅक्स, काही उणिवा सांगत असणे, अशी करते. However, I couldn't escape. She had already seen me and caught hold of my hand warmly. What's more, she was very cheerful. आणि काय होतं, तर ह्या ज्या सुधा मूर्ती आहेत, however I couldn't escape, she had already seen me. तिने त्यांना पाहिलं होतं, सुधा मूर्तींना पाहिलं होतं. and caught hold of my hand warmly. आणि त्यांचा हात तिने पकडला. what's more, she was very cheerful. आणि काय, तर ती कशी होती, एकदम cheerful म्हणजे जरा आनंदी, प्लेझंटच दिसत होती. म्हणजे तिचं जे पहिलेचं रूप होतं ते आणि आताचं रूप कसं होतं, वेगळंच होतं. हे आय एम रिअली एक्साइटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड, व्हॉट आर यू डुईंग हिअर. बघा तिचं म्हणणं काय असतं, ती काय बोलते, हे आय एम रिअली एक्साइटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, व्हॉट आर यू डुईंग हिअर. तुझं, अरे ती खूपच एक्साइटेड झाली आहे. नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, जुन्या मित्रांना भेटणं ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. व्हॉट आर यू डुईंग हिअर, तुम्ही इथं काय करतात. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज अ बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. त्या सांगतात, सुधा मूर्ती बोलतात का मी इथं कशासाठी आलेले, तर ऑफिशियल कार्यालयीन कामासाठीच इथं आलेली आहे, मुंबईला आलेली आहे. देन स्टे विथ मी टू नाईट, शी सेड. मग मीना काय बोलते का, देन स्टे विथ मी टू नाईट म्हणजे माझ्याबरोबर तू आजच्या रात्री माझ्याबरोबर थांब. लेट्स चॅट, आपण बोलूया. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रेअर. बघा आता ती काय बोलते का, डू यू नो, तुला माहिती आहे का, की जे ओल्ड फ्रेंड म्हणजे जुने मित्र आणि त्यांच्याबरोबर घालवलेले जे काय बोलतात त्याला आठवणी असतात, त्या खूप प्रेशियस आणि रेअर असतात म्हणजे खूप महत्त्वाच्या आणि कमी असतात, म्हणजे अशा असतात का जे आपण त्या विसरू शकत नाही, किंवा त्या आपल्या थोड्या थोड्या असतात परंतु त्या आपल्या मनामध्ये घर करून राहिलेल्या असतात. आय कुडंट बिलीव्ह इट. आता हे सगळं बोलल्यानंतर मीना बोलते, असं बोलते का मित्र, त्यांच्या आठवणी ह्या, हे जे ऐकून ना सुधा मूर्ती यांना जरा वेगळंच वाटलेलं आहे. कारण का ही पहिली कशी होती ना आत्ता कशी आहे, इथं पहिलेचं वागणं कसं होतं, पहिलीची वृत्ती कशी होती ना आत्ता कशी आहे, तर त्यामुळे त्यांना जरा वेगळंच वाटलं, त्यांना विश्वास झाला नाही. आय कुडंट बिलीव्ह इट. वॉज दिस रिअली मीना. हीच का ती, हीच होती का ती मीना पहिलेची. आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. त्यांनी स्वतःला चिमटा काढला, अरे हे तर स्वप्न तर नाही ना, आपण होतो ना चिमटा काढणे, चिमटा काढला, त्यांनी स्वतःला चिमटा काढला का, अरे हे तर स्वप्न तर नाही ना. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्वीजिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस शी डीड लुक हॅप्पी. परंतु हो, खरंच ती मीनाच होती. ती कशी होती, आनंदी दिसत होती. तिने माझा हात हातात घेतलेला होता. स्क्वीजिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस शी डीड लुक हॅपी. आणि ती आनंदी दिसत होती. इन द 3 years शी हॅड बीन इन बँगलोर. इन धिस In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. म्हणजे त्यांनी पूर्वी तिला असं हसताना पाहिलेलं नव्हतं. A few strands of grey in her hair reminded me that years are past. आता तिचे केस कसे कुरले होते आणि जरा कसे ग्रे कलर झाले, त्यामुळे त्यांना वाटलं का आता काही वर्ष निघून गेलेली आहेत. देअर वॉज अ फ्यू wrinkle इन हर फेस. तिच्या चेहऱ्यावर देखील सिरकुत्या आलेल्या होत्या. म्हणजे काय आलेलं होतं, वर्ष निघून गेले होते, तो डिफरन्स आणि आत्ताचा डिफरन्स, त्यावेळेसची मीना आणि आत्तावरची मीना यातील फरक सांगितलेला आहे. देअर वॉज अ फ्यू रिंकल्स इन हर फेस बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. परंतु त्यातील एक महत्त्वाचा बदल काय होता का, ती पूर्वीपेक्षा खूपच अट्रॅक्टिव्ह आणि चांगल्या प्रकारे दिसत होती. फायनली आय मॅनेज्ड
टू से नो मीना आय कांट स्टे विथ यू टुनाईट. शेवटी या सुधामूर्तीने सांगितलं का नाही मीना मी तुझ्या सोबत राहू शकत नाही, आजच्या रात्री राहू शकत नाही. आय हॅव टू अटेंड अ डिनर. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू आय प्रॉमिस. ती सुधामूर्ती म्हणतात का मी तुझ्याबरोबर आजच्या रात्री थांबू शकत नाही किंवा तिथं तुझ्याबरोबर येऊ शकत नाही, कारण का मला एक ठिकाणी डिनर अटेंड करायचे. मला तुझं कार्ड दे, तुझा कार्ड दे, मी तुझ्याशी टच राहील, म्हणजे तुझ्याशी संपर्कात राहील. फॉर अ मोमेंट मीना लुक्ड डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट शी इन्स्टिड. बघा ती सांगायला लागली, ती जरा डिसअपॉइंटेड झाली, जरा नाराज झाली. का? कारण का आपली एक मैत्रीण किंवा वर्षांनी भेटली आणि तिला तिच्याबरोबर आपल्याला वेळ घालायची, परंतु तिला तेवढा वेळ नाही, म्हणून ती डिसअपॉइंटेड झाली. परंतु ती सांगते ठीक आहे, लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट शी इन्स्टिड. ती बोलते का ठीक आहे, मग आपण काय करू, जाऊ आणि चहा तरी घेऊया. बट मीना इट्स पोरिंग. सुधामूर्ती बोलतात अगं मीना पण पाऊस चालू आहे. सो वॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल शी सेड. बघा पूर्वी जी मीना होती का जी प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही निगेटिव्हिटी आणायची, काही ना काही गोष्टी अडून ठेवायची, तर ती आता कशा प्रकारे एक तिच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आलेली. बघा आता हे सांगतात का मीना बाहेर पाऊस पडत आहे, तर मीना काय बोलते तर सो वॉट काय झालं, वी विल बाय अन अम्ब्रेला, आपण छत्री विकत घेऊया, अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल शी सेड. ती बोलते का आपण छत्री विकत घेऊन ग्रँड हॉटेलला जाऊया. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन आय ग्रॅम्ड, सो वॉट वी विल वॉक. बघा मग मी सांगितल्याप्रमाणे सुधामूर्ती म्हणतात का आपल्याला आता इथून काय मिळणार नाही, टॅक्सी देखील मिळणार नाही. तर मीना त्याच्यावर बोलते तर सो वॉट काय झालं त्यासाठी, आपण चालत जाऊया. काय बोलते, आपण चालत जाऊया. आता मी काय बोललो मग तुम्हाला हे लक्षात ठेवा. का? कारण का पहिल्यांदा आपण सुरुवात केली तेव्हा ज्यावेळेस सुधामूर्ती बोलले का मीना आपण चल वॉकला जाऊ सकाळी, तर ती काय बोलली होती नको सकाळी सकाळी मी नाही येऊ शकत, सूर्य पण तापलेला असतो, गरमी असते, आणि कोणी सांगितलेलं का चालल्याने आरोग्य चांगलं राहतं, याचा प्रूफ आहे का. आता इथं ती स्वतःहून सांगते काय, वी वोंट गेट अ टॅक्सी इन धिस रेन आय ग्रॅम. जेव्हा सुधामूर्ती बोलतात का आपल्याला इथून टॅक्सी मिळणार नाही, तेव्हा मीना स्वतःहून बोलते सो वॉट वी विल वॉक. म्हणजे तिच्यामध्ये एक प्रकारे बदल घडून आलेला आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा ती ज्या गोष्टीला नाही सांगायची त्या गोष्टी आता ती स्वतःहून करायला पाहत आहे. म्हणजे हा बदल कशामुळे घडून आलेला हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. आय वॉज व्हेरी सरप्राईज, दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. बघा याचा म्हणजे एक प्रकारे आश्चर्यच वाटलं या सुधामूर्ती यांना. आय वॉज व्हेरी सरप्राईज दॅट वॉजंट द सेम मीना आय हॅड नो. का ही तीच मीना आहे का जिला मी पहिले ओळखायची. म्हणजे तिच्यामध्ये जो बदल घडून आला तर ती मीना आणि पूर्वीची मीना ही तीच मीना आहे का, असं त्यांना प्रश्न पडलेला आहे सुधामूर्ती यांना. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. आत्ताच्या घडीला ती प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करण्यास तयार होती. म्हणजे जी पूर्वी नव्हती, जी पूर्वी काही ऐकून घ्यायची नाही, की जी पूर्वी दुसऱ्यांचं मत खोडून काढायची, ती आता या दिवशी टुडे शी सीम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. म्हणजे ती प्रत्येक गोष्ट आता समजून घेऊन किंवा प्रत्येक गोष्टी काय करून ॲडजस्ट करून घेण्यास तयार होती. वी रिच्ड द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट who or what the brought about such a change in the pessimistic Meena I had known. बघा ते ग्रँड हॉटेलला आले, परंतु त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न घोळत होता. त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं एक गोष्ट येत होती का ही जी मीना होती ती आणि पूर्वीची जी मीना यातील जो बदल आहे हा बदल कशामुळे घडून आला. तो जो बदल घडून आलेला तो नेमका कोणता आहे, कोणामुळे झालेला आहे, हा त्यांना एक प्रश्न पडलेला आहे. आय बॉट अबाउट सच अ चेंज इन दिस पेसिमिस्टिक मीना आय हॅड नोन. आता नैराश्यवादी जी मीना होती त्याच्यामध्ये हा जो बदल घडून आलेला आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला का कशा प्रकारे हा बदल घडून आलेला आहे. आय वॉज क्वाईट क्युरियस. आता त्यांना त्या क्युरियस झाल्या होत्या, तर त्यांना म्हणजे जाणून घ्यायचं होतं का नेमकं काय घडलं असं का ज्यामुळं मीना एवढी बदललेली आहे. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. बघा आता सुधामूर्तींना पहिला प्रश्न काय विचारला का त्यांना जो बदल घडून दिसून आला मीनामध्ये, तर त्याबद्दल मीनाला प्रश्न म्हणून त्यांनी पहिला काय विचारला, टेल मी मीना, देअर इज अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. का
सांग मला मीना, तुझ्यामध्ये जो बदल घडून आलेला आहे त्याच्या पाठीमागे कोणतरी एक सुंदर असा तरुण आहे का, किंवा तुझ्या जीवनामध्ये कोणी सुंदर असा तरुण आलेला आहे का, का ज्याच्यामुळे तुझ्यामध्ये हा बदल घडून आलेला आहे. तर मीना काय बोलते बघा. मीना वॉज सरप्राइज्ड बाय माय क्वेश्चन. नो देर इजंट एनीवन लाईक दॅट शी सेड. मीना बोलते, मीनाला आश्चर्य वाटतं या सुधामूर्तींच्या प्रश्न विचारल्यामुळे, आणि ती सांगते नो देर इजंट एनीवन, अशा प्रकारे असा कोणी नाहीये. शी सेड, ती बोलते. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. आता बघा, सुधामूर्तींनी इथे एक ॲडव्हर्टाइजचं पण उदाहरण दिलेलं आहे का, दॅट देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. मग तुझ्या या ऊर्जेचं किंवा तुझ्या या मध्ये जो बदल घडून आला, तुझ्या ज्या वृत्तीमध्ये जो बदल घडून आला, तुझ्यामध्ये जो चेअरफुलनेस आलेला आहे, त्याच्यामध्ये त्याचं नेमकं कारण काय आहे. आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. आता इथं तेंडुलकरचं नाव काय झालं, सचिन तेंडुलकर यांचं, आणि ते पण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये एक ॲडव्हर्टाइजमेंट होती बूस्ट, बूस्ट म्हणून. तर त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर काय बोलतात, व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. ते बोलते बूस्ट इज माय सिक्रेट ऑफ एनर्जी, ते बोलतात ना. म्हणून इथं ॲडव्हर्टाइजमेंटचं म्हणजे तेंडुलकर यांची जी ॲडव्हर्टाइज होती बूस्टची, त्याच्यावर आधारित त्यांनी अशा प्रकारे तिला विचारलेलं आहे, मीनाला विचारलेलं आहे. शी स्माइल्ड अ बेगर चेंज माय लाईफ. बघा, मीनाने शेवटी ते सांगितलंच का तिच्या जीवनामध्ये बदल कोणी घडून आणला ते. शी स्माइल्ड अ बेगर चेंज माय लाईफ. ती हसल्याने बोलली का एका भिकाऱ्याने माझं जीवन बदललं. आय वॉज अब्सोल्युटली dumbfounded and she could see it. आता हे ऐकून सुधामूर्ती यांना पण देखील वेगळंच वाटलं. येस अ बेगर, शी रिपीटेड ॲज इफ टू रिसोर्स मी. तिने सांगितलं हो का खरंच भिकारीच, या भिकाऱ्यामुळेच काय आलं, माझ्या जीवनामध्ये बदल घडून आलेला आहे. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज 5 years ओल्ड ग्रँड डॉटर. आता हा भिकारी कोण, कुठं राहतो, कसा होता, ते इथं सांगायला सुरुवात केलेली आहे का ज्या भिकाराने या मीनाचं जीवन बदललेलं आहे त्याच्याबद्दल आता ते सांगायला घेतलेलं आहे. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस. कोण आहे तो, ही वॉज ए ओल्ड म्हणजे तो एक वृद्ध मनुष्य आहे किंवा म्हातारा असा माणूस आहे. आणि यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस, आणि माझ्या घरासमोरच ते असतात. विथ हिज 5 years ओल्ड ग्रँड डॉटर, आणि त्याच्याबरोबर कोण असते तर त्याची 5 years ओल्ड म्हणजे 5 वर्षाची ग्रँड डॉटर म्हणजे नातू, मुलगी असल्यामुळे ग्रँड डॉटर इथे आहे असं सांगितलं. ॲज यू नो आय वॉज अ क्रोनिक पेसिमिस्ट. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर टू धिस बेगर एव्हरी डे. माझ्याकडे जे राहतं किंवा जे अन्न शिल्लक राहतं ते त्याला मी द्यायचे. आय नेवर स्पोक टू हिम, आणि मी केव्हाच त्याच्याबरोबर बोललेलं नाही किंवा केव्हाच त्याच्याबरोबर बोलणं झालेलं नाही. नॉर डीड ही स्पीक टू मी, आणि ते देखील कधी किंवा तो देखील माझ्याशी कधी बोलला नाही. वन मान्सून डे आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. वन मान्सून डे म्हणजे पावसाळ्यामधील एका दिवशी आय लुक्ड आउट माय बेडरूम्स विंडो, माझ्या बेडरूममधील जी माझी जी खोली आहे त्या खोलीमधून खोलीतील जी खिडकी आहे त्या खिडकीतून मी बाहेर पाहत होती. स्टार्टेड कर्सिंग द रेन. आय डोंट नो वाय आय डीड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. म्हणजे ती पावसाळा देखील कोसत असेल याबद्दल सांगितलेलं आहे. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर देअर डेली कोटा ऑफ लेफ्ट ओव्हर. आणि त्या दिवशी जे मी या भिकाऱ्याला आणि त्याच्या जी नात आहे 5 वर्षी त्यांना जे द्यायचे अन्न शिल्लक राहिलेलं ते त्या दिवशी त्यांना देता आलेलं नव्हतं किंवा त्यांना दिलेलं नव्हतं. दे वेंट हंग्री आय एम शुअर. आणि ते तिला जाणवलं होतं का, किंवा ते तिला माहीत झालं होतं का, तिला वाटत होतं असं का ते कसे झालेले आहेत आता हंग्री असतील म्हणजे भुकेलेले असतील. तिला खात्री होती का ते आता भुकेलेले असतील. आता पाऊस चालू आहे, ती बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळं जे राहिलेलं अन्न होतं ते देखील त्यांना देता आलं नव्हतं. त्यामुळे तिला असं वाटतं का ते नक्कीच कसे असतील, भुकेलेले असतील. हावेवर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राइज्ड मी. तरी देखील तिने जे त्या विंडोतून बाहेर पाहिलं ते पाहून तिला आश्चर्य वाटलं, आश्चर्याचा धक्का बसला. आता त्यामध्ये नेमकं काय पाहिलेलं त्यांनी बघा. काय पाहिलं बघा. I was saw from my window surprised me. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic.
आता इथे सांगितलेलं आहे की त्यांनी पाहिलं का तिने पाहिलं का द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. आता पाऊस असल्यामुळे रस्त्यावर रहदारी नव्हती, गाड्यांची रहदारी नव्हती, ट्रॅफिक नव्हती. दे वेअर लाफिंग क्लॅपिंग अँड स्क्रीमिंग जॉयसली. बघा ते काय करत होते, दे वेअर लाफिंग हसत होते, क्लॅपिंग टाळत होते आणि स्क्रीमिंग जॉयसली आणि आनंदाने ओरडत देखील होते. ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज, जसे काय ते कुठं आहात, पॅराडाईज मध्ये म्हणजे स्वर्गामध्ये आहेत. कुठं आहेत, पॅराडाईज मध्ये आहेत. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर, आणि भूक आणि पाऊस हा काही तिथं घेण्याची गोष्ट नव्हती किंवा ती गोष्ट नव्हती, त्या गोष्टीचा तिथं काही एक उपयोग नव्हता. म्हणजे त्यांना भूक लागली आहे का, एवढं पाऊस पडतोय का, या गोष्टी बाजूला ठेवून ते उड्या मारत होते, ओरडत होते, टाळ्या वाजवत होते. म्हणजे त्यांच्यामध्ये जो आनंद होता तो दिसून येत होता. They were totally drenched and totally happy. I invite their zest for life. बघा ते टोटली ड्रेंच झालेले होते आणि टोटली हॅपी. ते म्हणजे पूर्णपणे ओले झालेले होते आणि तरी देखील ते कसे होते, हॅपी होते, आनंदी होते. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. तिने जे पाहिलं या भिकाराला आणि त्याची जी नात होती त्यांना अशा प्रकारे जीवन व्यतीत करताना, म्हणजे भूक लागलेली आहे की नाही, त्यांना जेवण मिळालेलं का नाही, ते गोष्ट सोडून ते काय करत होते, पावसामध्ये उड्या मारत होते, टाळ्या वाजवत होते, नाचत होते, ओरडत होते, आनंदाने खेळत होते. तर दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ, आणि तेच पाहून मला माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आय रिअलाइज दॅट आय had so many comfort none of which they had. तिला समजून आलं का त्यांच्याकडे जेवढं कम्फर्ट नाही, म्हणजे त्यांच्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी माझ्याकडे आहेत. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेट्स, वन विच आय लुक्ड. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. त्यांच्याकडून काय शिकण्याचा किंवा त्यांच्याकडे बघून काय समजतं का ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टीमध्येच आपण आनंद मिळवायला हवा, किंवा जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच गोष्टीमध्ये आपण आनंदी राहायला शिकायला पाहिजे. आय फेल्ट अशेम्ड माय सेल्फ. आणि या गोष्टीचंच काय झालं का त्यांच्याकडे काही गोष्टी नसताना आणि त्यांच्यापेक्षा जास्त गोष्टी माझ्याकडे असताना मी आनंदी राहायला पाहिजे, तर मी दुःखी आणि ते त्यांच्याकडे काही नसताना देखील आनंदी आहेत. ही गोष्ट पाहून तिला जरा वेगळंच वाटलं. I did not have. I found I had more to be grateful for than most people would imagine. That day, I decided to change my attitude toward life, using the beggars as my role model. आणि त्याच दिवसापासून तिने जीवन जगण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला, आणि तिने आदर्श कोणाला मानलेला आहे, तर युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. आणि तो जो बेगर होता, तो भिकारी होता, त्यांनी जे जीवन व्यतीत केलेलं होतं किंवा ते जीवन ज्याप्रमाणे व्यतीत करत होते, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळत होते, तर त्याला अनुसरून त्याला रोल मॉडेल पकडून त्यांनी जीवनात बदल घडवून आणण्याचा तिने ठरवलं. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. थोडा वेळ थांबून सुधा मूर्ती यांनी विचारलं, मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन टू हर चेंज, म्हणजे किती हा जो चेंज घडून येण्यामध्ये तुला किती वेळ लागला. वन्स द रिअलायझेशन डाऊन शी सेड. म्हणजे ते पाहून तिच्यामध्ये रिअलाइज झालं, तिला समजलं का हे आपण जे जीवन व्यतीत करतो यापेक्षा त्यांचं जीवन कसं आहे त्यातून आपण शिकायला पाहिजे, किंवा ते जे जीवन जगत आहेत त्यांना एवढे दुःख असून देखील ते प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद कशा प्रकारे मिळवतात, हे जेव्हा मला समजलं तेव्हा तिच्या जीवनामध्ये हा बदल घडून आलेला आहे. It took me almost 2 years to put the change into effect. Now nothing matters. I am always happy. I find happiness in every small things, in every situation and every person. बघा आता त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे की now nothing matter. I am always happy. I find happiness in every small things. म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये ते आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. इन एव्हरी सिच्युएशन, प्रत्येक परिस्थितीमध्ये, अँड इन एव्हरी पर्सन, आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये
ते का आता आहेत म्हणजे पूर्वी जे दुसऱ्या व्यक्तींना कमी लेखत होते आता ते प्रत्येक व्यक्तीला काय देत आहेत आदर देत आहेत किंवा त्यांच्याबरोबर व्यवस्थित राहून त्यांच्यामध्ये राहून आनंद व्यतीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु आय आस्क. आता तिने रोल मॉडेल कोणाला मानलं होतं मीनानी तर त्या भिकाराला. म्हणून सुधामूर्ती यांनी विचारलं का डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा म्हणजे गुरुला आपण गुरु आपल्याला ज्ञान देतात तर तेव्हा शिष्य काय देतात गुरुदक्षिणा देतात. म्हणून इथं सुधामूर्ती यांनी विचारलं का मीना तू त्या तुझे जे गुरु आहेत त्यांना काही गुरुदक्षिणा दिली का. तर मीना काय बोलली बघा. नो अनफॉर्च्युनेटली बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. ते बोलते नाही अनफॉर्च्युनेटली नाही बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स म्हणजे त्यांना जे हे समजून येणार त्यापूर्वीच ही वॉज डेड. तो मृत्यू पावला होता. कोण तो भिकारी. बट आय स्पॉन्सर्ड द ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. परंतु काय जरी तो भिकारी मृत्यू पावला असला तरी पण त्याची जी ग्रँड डॉटर होती म्हणजे कोण त्याची जी नात होती तर त्या नातीचा but I sponsor two granddaughters to boarding school as a mark of respect to him. त्या भिकाराच्या रिस्पेक्टमध्ये तिने काय केलं त्याची जी नात होती कोण ती छोटीशी मुलगी 5 वर्षाची तिच्या बोर्डिंग स्कूलचा खर्च तिने करण्याचं ठरवलं किंवा तिने खर्च केला. म्हणजे अशा प्रकारे या आपल्या या लेसनचं नाव काय आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. म्हणजे एका भिकाऱ्याकडून कशा प्रकारे आपल्याला आपल्या जीवनातील आनंद मिळू शकतो किंवा आपण आपले जे जीवन आहे या जीवनामध्ये कशा प्रकारे एक काय करू शकतो बदल घडवू शकतो. छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण आनंद मिळू शकतो. लोकांकडे खूप पैसा असतो श्रीमंती असते परंतु त्यांना जे सुख पाहिजे असतं त्यांना जे आनंद पाहिजे असतो जीवनातील जो आनंद पाहिजे असतो जी नाती पाहिजे असतात रिलेशनशिप पाहिजे असतात ते त्यांना मिळत नाहीत. परंतु काही गोष्टी अशा असतात का ज्यांच्याकडे काही नसताना देखील ते कशा असतात तर जीवनामध्ये परिपूर्ण आनंद घेत असतात. इथं ते सांगितलेलं आहे का मी नाही हिच्याकडं सगळं होतं म्हणजे चांगली सॅलरी होती चांगला जॉब होता परंतु तिच्या जीवनामध्ये नैराश्य होतं का तिची जी विचारसरणी होती ती वेगळी होती. परंतु ती विचारसरणी कोणी बदलली तर या बेघरनी म्हणजे कोणी तर या हा जो भिकारी होता त्यांनी काय तर त्यांच्याकडे काही नसताना देखील ते जीवनाचा आनंद कशा प्रकारे घेत होते जीवन कशा प्रकारे चांगल्या प्रकारे व्यतीत करत होते हे इथं सांगितलेलं आहे. आणि हाच बदल घडून आणला कोणामध्ये तर त्या मीनामध्ये कोणी तर त्या बेघरनी. म्हणून इथं सांगितलेलं आहे का तिचा रोल मॉडेल या मीनाचा रोल मॉडेल कोण आहे तर तो भिकारी होता. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये देखील आपण अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद मिळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे हेच नाही माझ्याकडे तेच नाही आपण ही गोष्ट बाजूला ठेवायला पाहिजे कारण का आपल्याकडे जे आहे ते इतरांकडे नसताना देखील ते कशा प्रकारे आनंदी राहतात हे आपण पाहिलं पाहिजे. का मला पण तेच पाहिजे असं करायचं नाही. म्हणजे प्रत्येक आपल्याकडे जे आहे त्यातच समाधानी राहण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करा त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे हा जो एक लेसन आहे का जो जीवनातील धडा शिकून आपल्याला जातो आणि चांगल्या प्रकारे एक लेसन आहे हा का आपण जीवनामध्ये कशा प्रकारे पुढे जायला हवं जीवनामध्ये कशा प्रकारे नकारात्मकता न ठेवता सकारात्मक दृष्टीने कशा प्रकारे आपण जीवन जगू शकतो हे इथं सांगितलेलं आहे. तर हा लेसन आपल्याला इथं संपलेला आहे. आता याच्यामध्ये काही वर्कशॉप म्हणजे काही प्रश्न आहेत ते आपण एक धावत्याने पाहूया. बघा कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता मराठीमध्ये तुम्हाला आहे का कोण कोणच म्हणाले तसं इथं देखील या लेसनमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे मीना सुधाला बोलते सुधा मीनाला बोलते. इथं ते सांगितलेलं आहे म्हणजे रायटर सुधामूर्ती म्हणजे आपले रायटर आणि मीना म्हणजे कोण तर जी कॅरेक्टर आहे आपली मेन ती. तर इथं ते सांगितलेलं आहे की कोण कोणाच म्हणाले त्याचे उत्तर त्यांची वाक्य आहेत आणि हु सेड हुम कोण कोणाला म्हणाले ते इथं दाखवलेलं आहे. तर हे जे प्रश्न उत्तर आहेत हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये चांगल्या प्रकारे लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेला याचा उपयोग होईल. अजून देखील प्रश्न आहेत कुठलेच प्रश्न बघू त्याचे उत्तर देखील दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला काही पर्याय देखील दिलेले आहेत. त्या पर्यायातील जो योग्य पर्याय जो दिलेला आहे तो व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यावे. आता वेब दिलेले आहे वेब डायग्राम दिलेला आहे. हाऊ डिड द बेगर चेंज मीनाज ॲटिट्यूड डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आता बेगर्स ॲक्टिव्हिटी द चेंज मीनाज ॲटिट्यूड. आता इथं सांगितलेलं आहे का बेगरने असं काय केलं तर विकाराच्या अशा कुठल्या गोष्टी होत्या का ज्याच्यामुळे ही जी मीना आहे हिची वृत्ती
बदलली, चेंज झाली. तर इथे सांगितलेलं आहे का ऑलवेज हॅपी, नॉट केअरिंग अबाउट द रेन, हंग्री, इथे सांगितलेलं आहे हे व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. राईट एनी इन युअर ओन वर्ड, हाऊ डिड मीना शो हर ग्रॅटिट्यूड टू हर गुरु. आता हे लास्टचं जे आपण पाहिलं ते तिथे सांगितलेलं आहे का कशा प्रकारे एक श्रद्धांजली म्हणून किंवा एक तिने गुरु कोणाला मानले होते, तर भिकाऱ्याला, त्याच्याकडून जी ती शिकली म्हणजे तिच्या जीवनामध्ये जो बदल होतो त्याच्याबद्दल तिने काय म्हणून ती गुरुदक्षिणा दिली. मीना showed her gratitude to her guru by paying for the education of his granddaughter after his death. आता तो त्याला गुरुदक्षिणा द्यायची होती परंतु तो मृत्युमुखी पावला होता म्हणून त्याची जी 5 वर्षाची जी नात होती तिच्यासाठी मीनाने काय केलं का तिचा जो शाळेचा जो खर्च आहे किंवा बोर्डीचा जो खर्च आहे तो या मीनाने केला होता. इथे सांगितलेले काही गोष्टी विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. या लेसन मध्ये आलेले जे विरुद्धार्थी शब्द आहेत ते दिलेले आहेत. तुम्हाला शब्द दिले आहेत आणि तुम्हाला पॅसेज मधून त्याच्या विरुद्ध जे अर्थ शब्द आहेत ते तुम्हाला शोधून इथं लिहायचे आहेत का जे तुम्हाला इथं दिसत आहेत दिलेले आहेत. इथं सांगितलेलं आहे go through the point below showing Mina's encounter with the beggar and transformed her completely. The sequence of event are jumped up below. Arrange the event according to the occurrence, fill in the number as per sequence. आता तुम्हाला इथं दिलेलं आहे का तुम्हाला ते क्रमानुसार लावायचे, क्रमानुसार काय करायचे त्या गोष्टी लावायचे. त्या पुढे पाठीमध्ये दिलेले आहेत परंतु त्याच्यावरती तुम्हाला क्रमांक टाकायचे का कुठली गोष्ट अनुक्रमानिकानुसार बरोबर येते. इथे तुम्हाला नंबर देखील त्याचे दिलेले आहेत का नेमके अक्युरन्सी कशामध्ये किंवा त्या गोष्टी कशा प्रकारे अनुक्रमाने घडत गेली ते इथे सांगितलेले आहेत. 1 नंबर तो 1 नंबर दिलेला आहे, 2 नंबर खाली आलेले आहे, 3 नंबर त्याच्या बाजूला, 5 नंबर आणि 4 नंबर म्हणजे कशा प्रकारे त्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत त्याला नंबर तुम्हाला द्यायला सांगितलेले ते इथं सांगितलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा जो लेसन पाहिला त्या लेसन मध्ये आपण काय शिकलो तर प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडे ही गोष्ट नाही, माझ्याकडे ती गोष्ट नाही, माझ्याकडे हे नाही मी करू शकत नाही, माझ्याकडे ते नाही मी ते करू शकत नाही, या गोष्टी सोडून छोट्या छोट्या गोष्टीमधून जीवनामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यातूनच जीवन व्यतीत करा आणि त्यातूनच जीवन सुंदर बनवा. तर हाच आपला या लेसनचा एक लेसन आपल्याला घ्यायचा होता तो आज आपण घेतला. थँक्यू.